फक्त 5 मिनिटं. आरोग्य मुद्रा, आरोग्यासाठी, मनःशांतीसाठी आणि निरामय जीवनासाठी. आजची मुद्रा वरुण मुद्रा. नमस्कार. सृजन योग वर्गातर्फे आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. वरुण मुद्रा. करंगळी हे जलतत्वाचं निर्देशक आहे. अंगठा हे तेजाचं निर्देशक आहे. ज्या वेळेला करंगळीचं अग्र अंगठ्याच्या अग्राशी जुळवलं जातं त्यावेळेला शरीरातलं जलतत्व वाढतं. याला म्हटलं जातं वरुण मुद्रा. करंगळी हे जलतत्वाची निर्देशक आहे आणि अंगठा हे अग्नितत्वाचं निर्देशक आहे. करंगळी आणि अंगठ्याचं अग्र एकमेकाला लावलं की जी आकृती तयार होते ही वरुण मुद्रा. स्वाधिष्ठान हे जलतत्वाचं स्थान आहे. मांड्यापासून नाभीपर्यंत ते प्रबळ आहे. या भागामध्ये शरीरातली विषद्रव्य बाहेर टाकणारी इंद्रिय आहेत. नाभीच्या मागे मूत्रपिंड आहेत आणि शरीरातील क्षारयुक्त जलतत्वे शोषली जाऊन ती मूत्रपिंडात साठवली जातात आणि सूक्ष्म नलिकांद्वारे मूत्ररूपाने बाहेर फेकली जातात. ही मुद्रा शरीरातील जलतत्व वाढवते. शरीरामध्ये 70% पाणी आहे. पेशी, जल, रक्त, अश्रू, लाळ, पाचकद्रव्य, संप्रेरक, लिम्फ, वीर्य इत्यादी जलतत्वाचे भाग आहेत. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होतं. अशा वेळेला टिश्यूज, स्नायू, त्वचा, कुरच्या इत्यादीमध्ये कोरडेपणा येतो. अशा वेळेला आपल्याला वरुण मुद्रा केली पाहिजे. म्हणजे नैसर्गिकरित्या शरीरातली जलतत्व हे वाढवलं जातं. आता जलतत्वाचे म्हणजे वरुण मुद्रेचे फायदे काय आहेत ते आपण पाहूयात. शरीरामधला रुक्षपणा कमी होतो. स्निग्धता वाढते. शारीरिक सुंदरता वाढते. कांती तेजस्वी होते. कोरडी त्वचा, खाज सुटणं, सोरायसिस हे फार महत्त्वाचं आहे. कारण सोरायसिसमध्ये उष्णता वाढूनच त्वचेचं एक आवरणं असतात ही गळू लागतात. थोड्या फार प्रमाणामध्ये इसबमध्येही ह्याचा उपयोग होतो. पित्त कमी करण्यास याचा उपयोगी होतो. तोंडाची चव जाणं, तोंडाला कोरड पडणं यामध्ये सुद्धा ही मुद्रा उपयोगी पडते. गॅस्ट्रोसारख्या विकारात उपयोगी पडते. कारण गॅस्ट्रोमध्ये किंवा लूज मोशन्स ज्या वेळेला होतात त्यावेळेला शरीरातलं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर टाकलं जातं. अशा वेळेला पाण्याचं संतुलन राखण्यासाठी आपल्याला जलमुद्रा, वरुण मुद्रा करता येते. अशक्तपणा दूर होतो. जलतत्वात वाढ झाल्यामुळे स्नायूत आलेला कडकपणा कमी होऊन म्हणजे गुडघेदुखीमध्ये आपल्याला वरुण मुद्रा केली तर फायदा होऊ शकतो. आखडलेले स्नायू सुटायला मदत होते. स्नायूंच्या हालचाली सहज होतात आणि डोळ्याचा कोरडेपणा कमी होतो. म्हाताऱ्या वयामध्ये डोळ्यामध्ये कोरडेपणासाठी औषधं टाकावी लागतात. अशा वेळेला आपण जर ही मुद्रा केली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. उजव्या हातानं ही मुद्रा केली डाव्या बाजूचं आणि डाव्या हाताने केल्यास उजव्या हाताचं रुधिराभिसरण सुधारतं. ज्या हाताची 3 बोटं सरळ राहत नसतील त्या बाजूचे रुधिराभिसरण बरोबर नाही असं समजून दुसऱ्या हाताने ही मुद्रा करावी. म्हणजे ही मुद्रा केल्यानंतर बोटं जर सरळ राहत नसतील तर आपल्याला दुसऱ्या बाजूला रुधिराभिसरण व्यवस्थित आहे, सरळ असतील तर आहे, नसतील तर नाही. अशा वेळेला आपण विरुद्ध बाजूने केलं तर ब्लड सर्क्युलेशन आपलं व्यवस्थित राहतं. मलावरोध, अपचन, पेटके येणं, अल्पमूत्रता, युरिन साफ होत नाही त्यावेळेला, अडकून राहते, संप्रेरकांची कमतरता अशा वेळेला आपल्याला वरुण मुद्रा केली तर तिचा फायदा होऊ शकतो. हृदयविकारात पाणी कमी प्यावं असं सांगितलं जातं. त्यावेळेला ही मुद्रा करू नये. कारण शरीरामधलं पाणी वाढणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे की म्हाताऱ्या माणसाने करावी असं सांगितल्यावर त्यांना दुसऱ्या काय व्याधी आहेत हे आपल्याला माहिती नसतं आणि कांतीच तजेलदार राहण्यासाठी ते वरुण मुद्रा करतात. परंतु जर हृदयविकार असेल तर त्यांनी त्यावेळेला ही मुद्रा करायची नाही. या मुद्रांचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. परंतु एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की ही आपली पूरक उपचार पद्धती आहे.
पर्यायी उपचार पद्धती नाही. त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ल्याबरोबर किंवा योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला या मुद्रा करायच्या आहेत, तर आपल्याला त्याचा चांगला लाभ घेता येईल. आजच सृजनयोग चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. फक्त 5 मिनिटं. आरोग्य मुद्रा. आरोग्यासाठी, मनःशांतीसाठी आणि निरामय जीवनासाठी.